अखेरकार लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। रक्षाबंधन लाडक्या बहिणींसाठी एक मोठा सण असतो आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे। अखेरकार तुमच्या प्रतीक्षेला ब्रेक लागलेला आहे आणि रक्षाबंधन निमित्त एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता तुम्हाला दिला जातो तो 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत तुम्हाला हप्ता जमा झाला असेल। जून महिन्याचा हप्ता 1500 प्रमाणे, मे महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 1500 प्रमाणे हप्ता जमा झालेला आहे। पण आता जी बातमी आलेली आहे ती आर्टिकल आलेला आहे, याचा अजून अधिकृत GR आलेला नाही, पण आर्टिकल आलेला आहे। आर्टिकलमध्ये काय लिहिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना डबल खुशखबर आम्ही देत आहोत। डबल खुशखबर कशासाठी? लाडकी बहीण योजनेचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता हा हप्ता तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाऊ शकतो असं आश्वासन साहेबांनी दिलेलं आहे। लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे, तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै महिन्याचा हप्ता 2100 प्रमाणे देणार आणि त्यासोबतच जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र सुद्धा जमा होणार आहे। ज्या पद्धतीने मागच्या रक्षाबंधनाला 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता त्याच पद्धतीने या हप्त्याचे म्हणजे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो। तर यामध्ये काय आहे विशेषतः माहिती आपण पाहूया। आदित्यताई तटकरे काय म्हणाले, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले, ते सर्व आपल्याकडे आलेलं आहे। तुम्ही त्यांचं न्यूज बघू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे अपडेट दिलेले आहे ते अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे आणि मोठी अपडेट आहे। ते अपडेट आपण आता पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बरेच जे वंचित झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षित आहे KYC सुरू होईल, तर काय सांगा? KYCला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी KYC पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। KYCच्या संदर्भातला जो निर्णय आहे, रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहेत। त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार। आता मला आमच्या आदित्यताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण। 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत। तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा। किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार। आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये त्या खात्यात जमा होतील, अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात। हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते। जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे, परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात। मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलो आहे। मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे। मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे, माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलं आहे आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे। लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला
आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक नाही, तुम्ही घरामध्ये काय- फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे धन्यवाद. मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. माहितीबद्दल त्यामुळे आपण धन्यवाद. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी. आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला ठीक तर आहे, जराही पंकजाताई, नाही. चला. महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही. त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे. जर लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे. उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्षवेधी मांडण्यात काय. कारवाई करायला पाहिजे. आणि कलेक्टर सीओ, एक आमदार तक्रार केली नंतर 2 महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर आणि सीओ वर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. KYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना KYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये KYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त KYC राबवत असताना आपल्याला UDIचे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे 118 बाबींची पूर्तता करावी लागते. आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथोरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागत असतो. त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही 8-9 महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही KYCची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. KYCमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं KYC ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी KYC करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय, लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे KYCतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं KYC झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण
एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून 1500चा लाभ हा वितरित होत असतो. केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला? 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढे